मित्रांनो, सिद्धीज क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ अपलोड झाला नव्हता, कारण माझी स्कॉलरशिपची परीक्षा होती, अभ्यास खूप होता, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. पण आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलरली येत राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आजचा टॉपिक आहे रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय तर त्यात एक संख्यांची भाषा असते. एकला काय म्हणतात आय, दोनला आय आय, तीनला आय आय आय, चारला आय व्ही, पाचला व्ही, सहाला व्ही आय, सातला व्ही आय आय, आठला व्ही आय आय आय, नऊला आय एक्स आणि 10ला एक्स. तर रोमन संख्या चिन्हांमध्ये एकूण चिन्ह किती असतात बरं? तर ती असतात किती? 7 म्हणजे ती कोणती? तर ही आय. एक म्हणजे आय, 5 म्हणजे व्ही, 10 म्हणजे एक्स, 50 म्हणजे एल, 100 म्हणजे सी, 500 म्हणजे डी, 1000 म्हणजे एम. ही फक्त किती? 7 रोमन संख्या चिन्हे आहेत एकूण सगळे मिळून. तर ह्यांना एकापुढे एक मांडण्याची पण काही एक लिमिट असते. तर आय हा एकापुढे एक फक्त आपण 3 वेळा मांडू शकतो. तसा एक्स हा पण एकापुढे एक फक्त 3 वेळा मांडू शकतो. सी पण एकापुढे एक फक्त 3 वेळा मांडू शकतो. असे आपण एकापुढे एक फक्त 3 वेळाच मांडू शकतो. तर चला तर मुलांनो, आता मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणे सोडून दाखवते. आता इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. एक्स म्हणजे किती? 10 भागिले व्ही म्हणजे किती? 5 गुणिले आय व्ही म्हणजे किती? 4 भागिले आय म्हणजे किती? 2. आता 2 ने इथे वरती भाग देऊ शकतो आपण. आणि 10 भागिले 5 किती होतात? 2 गुणिले हे 2 गुणिले 2 4. तर या पदावलीचं उत्तर येतं 4. आता खालची पदावली एक्स व्ही म्हणजे किती? तर 25 गुणिले आय व्ही म्हणजे 4, एक्स म्हणजे 10 गुणिले आय म्हणजे किती? 2. 25 गुणिले 4. हा गुणाकार करायला अवघड आहे थोडा, पण आपण याला सोपं रूप देऊया. बे दुने 4, 25 दुने 50 भागिले हे खालचे उरलेले शिल्लक 10. 10 एके 10, 10 पाचे 50. तर याचं उत्तर आलं 5. आता या संख्येला रोमन संख्या चिन्हात काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.